3 त्यावेळेस उभे राहिले ते मला म्हटले मला काय होणार नाही संगीत काळजी नको करू अजिबात डोळ्यातलं पाणी काढायचं नाही मी एकदम ठणठणीत करावं आणि खरंच ठणठणीत करायला त्यावेळेस उत्तराखंडला होते इकडच्या भिजवाडीच्या आणि चंद्रलोक हॉस्पिटलच्या चौकात सिग्नलला थांबलो समोरच्या साईडने ट्रक आला धडक दिली पोल मार्केट साईड पोल पडला आणि हे टेम्पो चालू होता ना टेम्पो पलटी झाला आणि मग टेम्पो पलटी झाला डिझेल बाहेर पडलं तर ते टेम्पो स्पार्किंग झालं म्हणून आग त्यावेळेस एकदम 70% वाजले होते त्यांच्या आजूबाजूला जे होते नुसतंच व्यवसाय आम्ही त्यात ते जाऊन गेलो कुणाचं एक 5 पैसे कमी झालं तेव्हा आणि आता सोडून गेलो तेव्हा डॉक्टरांनी काहीच नव्हतं सांगितलं नातेवाईकांना बोलवून घ्या काहीच गॅरंटी नाही देऊ शकत त्याच्यातनं ते बाहेर आले आम्हाला सगळ्यांना त्यांनी हात पकडला वैद्यचा जाताना मी परत येणार तू खचून नको जाऊ मी परत येणार म्हणजे एवढ्या मोठ्या प्रसंगातनं ते परत बाहेर आले आणि इथे त्यांना 1 सेकंदाचा सुद्धा वेळ भेटला कळलंच नाही कळलंच नाही अशीच इथंच पालखी झोपली होती इथंच खप गोळ्या झाल्या कशासाठी केलं माहिती नाही त्या आधी तर विचारलं मला ते पुरण वाचता येतं का तुम्हाला ते म्हणता येतं का नावावर आम्ही सगळे लेडी कुटुंब कधी जोरत म्हणायला सुरुवात केली आणि ह्यांनी ते जगदाळे म्हटले मी पण म्हणतो मला येतं माझी मुसलमान मित्र सगळे माझी त्याचं नवच नाही तरी त्यांचं ऐकलं नाही आम्ही ते सांगा मी हवं ते करेल आम्हाला मारू नका असेच मुडगे टेकून त्यांच्या पुढे हात जोडले होते त्यांनी तरी त्यांना डोक्यात गोळी मारली हा मी पण नाही करून दिलं डायरेक्ट गेले आधी शेराला म्हणून बातमी पसरली त्यामुळे हे म्हटले आम्हाला पार्थ झोपा तुम्ही निघून जाईल आपले येणार नाही आपल्याजवळ पार्थ झोपले तशीच पार्टी झोपलेली गोळी मारली